रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आज आपण पाहूया 10 नोव्हेंबर 2025चे निफ्टी 50चे ॲनालिसिस. त्याआधी आपण 7 तारखेचे मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिले आहे ते थोडेसे ॲनालाइज करू. आपला मार्केटचा व्यू होता 7 तारखेचा टोटल बेअरिश व्यू होता, बरोबर आहे. तर बेअरिश व्यू होता. मार्केटने इथं वर येऊन आपले जे एक व्यू होता 25,567 इतकी जर लिक्विडिटी घेतली असती तर आपला व्यू बेअरिश होता, सरासर मार्केट डाऊन जाणार होतं, बरोबर आहे. तर आपला पहिला सपोर्ट होता 25,455 आणि त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट होता 25,327. तर मार्केटने काय केलं, 7 तारखेला मार्केट डायरेक्ट 70 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं, बरोबर आहे. गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतरनं डायरेक्ट मार्केट सरळ डाऊन साईडला निघालं. फर्स्ट कॅन्डल 3 मिनिटाची एक डाऊन साईड रेड कॅन्डल बनली होती स्ट्रॉंग, पण तिथून त्याच्यानंतर जर विचार केला तर टार्गेटले थोडंसं होतं, त्यामुळे एक एंट्री घेण्यात काही अर्थ नव्हता, बरोबर आहे. तर 25,327ला आपला सपोर्ट होता निफ्टी 50चा. तर मार्केट त्याला सपोर्टवर आले. तिथून मार्केटने हे जर तुम्ही एक चांगल्या प्रकारे लक्ष दिलं असेल इथं, तर 25,327वर मार्केटने एक बुलिश इंगल्फिंग बनवली होती, लक्ष द्या इथं बघा. हे जर बघितलं ना तुम्ही, हे कॅन्डल ह्या दोन्ही, तर हे जवळजवळ मार्केटने पहिल्या रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलने पूर्णपणे इंगल्फ केलं होतं, बरोबर आहे. आणि इंगल्फ केलं होतं त्याच्यामुळे इथून एक आपल्याला एंट्री भेट होती, ती बुलिश एंट्री. टार्गेट स्टॉप लॉस याच्या खाली होता, इथून एक एंट्री होती. जर तुम्ही दिवसभर जरी होल्ड केला होता तरी टॉप लॉस हिट होण्याचा संबंधच येत नव्हता, बरोबर आहे. तर मार्केटने काय केलं, मार्केट आलं 25,327, तिथं बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनवली आणि तिथून मार्केट सरळ वर गेलं. जवळजवळ मार्केट वर गेलं होतं 25,550च्या आसपास. तर 25,567ला आपला एक रेजिस्टन्स होता. आणि ज्यावेळेस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं त्यावेळेस आपल्याला इथे एक लिक्विडिटी सपोर्ट होता, लिक्विडिटी झोन होता, हा रेजिस्टन्स सपोर्ट होता. ह्यांचा काही एक संबंध राहत नाही, मार्केट ह्याला वर्क करत नाही. मार्केट ज्यावेळेस खालच्या सपोर्टवरनं वरच्या साईडला निघाले त्यावेळेस डायरेक्ट आपला रेजिस्टन्स होता 25,567. एखाद्याने जर इथनं एंट्री केली असेल तर एखादं सरळ टार्गेट हे ठेवू शकत होता, मार्केट ह्याला रिटेस्ट करेन, इथं रिटेस्ट करेन, याचा काही एक संबंध राहत नाही मार्केटमध्ये, बरोबर आहे. मार्केटने इथं रिजेक्शन घेतलं, जवळ एक 10 पॉईंटनी मार्केट हुकलं, 25,550च्या आसपास गेलं, तिथून थोडंसं डाऊन साईडला आले. तर आपण पाहूया आजचं एक 10 तारखेसाठी मार्केट कशा प्रकारे वर्क करू शकते. मार्केटची क्लोजिंग आहे 25,492च्या आसपास, म्हणजे कुठं 25,492, 491, हां, हे त्याच्या आसपास आहे मार्केटची क्लोजिंग. इथं आहे मार्केटची क्लोजिंग, हे ग्रीन कॅन्डलनं त्याचा विचार करू नका. मार्केटची क्लोजिंग 25,492च्या आसपास ह्या लेवलला आहे मार्केटला, बरोबर आहे. मार्केटने इथून एक बेअरिश सेंटिमेंट बनवलेला आहे मार्केटने, बरोबर आहे. तर मार्केटला अजून पण बेअरिश सेंटिमेंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. मार्केटला बेअरिश सेंटिमेंट आहे, तर मार्केट डाऊन जाऊ शकतं 10 तारखेला, हे लक्षात ठेवा. मार्केटने त्या बेअरिश सेंटिमेंट ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. तर आता आपण पाहूया मार्केट कशा प्रकारे वर्क करू शकते उद्याच्याला. जर मार्केटने एक लक्षात घ्या, फ्लॅट ओपन झालं, न रिट्रेसमेंट देता सरळ मार्केट जर वर निघालं तर 25,567 ही जी लेवल आहे ही सध्या आता वीक झालेली आहे, बरोबर आहे. तर मार्केट काय करू शकतं, ज्याच्या वरची जी लिक्विडिटी लेवल आहे मार्केटला 25,617, ही याची लिक्विडिटी घेऊन मार्केट रिव्हर्स होऊ शकतं ह्या लेवलवरून 25,617वरून. तर मार्केट रिव्हर्स कधी होणार, मार्केटचं इथून जर फ्लॅट ओपन झालं आणि सरळ जर वर गेलं न रिट्रेसमेंट देता, तर मार्केट इथं एक सपोर्ट बनवेल ह्या एरियात. म्हणजे कुठं पण मला सांगता येणार नाही, मार्केट तिथून डाऊन येऊन मग वर जाऊ शकतं सरळ असं फ्लॅट ओपनिंग. हे जर मार्केट सरळ वर जात असेल तरचा विषय फ्लॅट ओपनिंगचा. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला येत असेल, मार्केट इथं फ्लॅट ओपन होत असेल आणि डाऊन साईडला येत असेल तर 25,456 हा एक लिक्विडिटी झोन आहे मार्केटला, बरोबर. 25,456 हा एक लिक्विडिटी झोन आहे मार्केटला. तर त्या लेवलवर मार्केट कसं वर्क करू शकतं, समजा मार्केटने याला जर लिक्विडिटी घेतली तर मार्केटला इथे एखादा ऑलरेडी रेजिस्टन्स बनला असेल, मार्केट थोडं वर येऊन परत मार्केट सरळ डाऊन येऊ शकतं 25,370च्या आसपास. जर मार्केट ह्याला ब्रेक करत असेल ह्या लेवलला,
तर मार्केटला कुठं जायचं आहे, सरळ सरळ 25,370च्या आसपास जायचं आहे. पण मार्केट जरी वर जात असेल तर हा एक ट्रॅप, एवढं लक्षात ठेवा. हा ट्रॅप आहे. मार्केट तिथून परत डाऊन साईडला जाणार आहे 25,370. पण जोपर्यंत मार्केट 25,456च्या वर आहे तोपर्यंत आपला एक बुलिश व्यू राहू शकतो. आणि ज्यावेळेस मार्केट 25,456ला ब्रेक करेल त्यावेळेस मार्केट 25,370च्या आसपास म्हणजे 120 पॉईंट मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. ते कधी उद्याच्याला. आणि हा 25,370 हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो. हे झालं फ्लॅट ओपनिंगचा विषय. आता थोडासा गॅप अप, थोडासा गॅप डाऊनचा विषय बघू आपण. थोडासा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं समजा, आणि जर मार्केट 25,456 हे जे लिक्विडिटी झोन आहे मार्केटचा, ह्याच्यात जर डाऊन साईडला ओपनिंग झालं आणि एक रेड कॅन्डल देत असेल, मार्केट सरळ सरळ डाऊन साईडला येण्याचे चान्सेस आहेत 25,370च्या आसपास. मार्केटला इथे येऊन एक स्ट्रॉंग सपोर्ट भेटू शकतो, मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. आणि जरी मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन असं वर येत असेल तरी मार्केटला इथे एक रेजिस्टन्स क्रिएट झालेला असेल, मार्केट त्याच्यातून येऊन डाऊन साईडला येऊ शकतं. हे झालं थोडंसं गॅप डाऊनचा विषय. आणि थोडासा आपण जर विचार केला गॅप अपचा विषय, जर मार्केट जर मार्केट 25,567 किंवा 25,617 ह्यांच्या आसपास इथं मध्ये कुठं पण ओपन असेल तर मार्केट ट्राय करू शकतं 25,617ची लिक्विडिटी घेण्याची. मग मार्केट डाऊन येऊ शकतं. डाऊन आल्याच्या नंतर मार्केटने इथं एखादा सपोर्ट बनवला असेल, मार्केट त्या सपोर्टवर येऊन वरच्या साईडला जाऊ शकतं. जर मार्केटने तो सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट डाऊन साईडला पण जाऊ शकतो. पण इथला जो सपोर्ट क्रिएट बनला असेल कुठं पण तो फाईंड करण्याचं काम तुमचं आहे. आता मार्केट कशा प्रकारे वर्क करून ते मला सांगता येणार नाही, पण इथं जो सपोर्ट बनवणार मार्केट त्याला वर्क करू शकतो 101%. हा झाला थोडासा गॅप अपचा विषय. आणि जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप ओपन होत असेल तर त्याचं सरळ सरळ गणित आहे. मार्केटचा व्ह्यू मंडेला बुलिश असू शकत नाही. मार्केटमध्ये सध्याच्याला तरी म्हणलं एक सेलिंग प्रेशर आहे, बेअरिश सेंटिमेंट आहे. मार्केट जरी मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर गॅप अप ओपन होत असेल तर एक फिबोनाची लावा 0.618ची एरियाची. जर मार्केट तिथून येत असेल ड्रॉ करा 0.618. मार्केट सरळ सरळ त्या लेवलवर येत असेल तर मार्केट थोडंसं सस्टेन करू शकतं, नंतर मग वरच्या साईडला जाऊ शकतं. हे वरच्या साईडला जाऊ शकतं. पण जर मार्केट असं झिग जाग पद्धतीने जरी येत असेल तर मार्केटने इथं ऑलरेडी रेजिस्टन्स घेतलेला आहे. मार्केट सरळ डाऊन येणार आहे. 0.618चा एरिया आहे, त्याला मार्केट वर्क करणार नाही. समजलं? त्याला थोडासा गॅप अपचा विषय म्हणजे मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा. आणि आता जर विचार केला मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा इथं मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट इथून ट्राय करू शकतं 25,370ची लिक्विडिटी घेऊन, आणि मग मार्केट सरळ वर येऊ शकतं. आणि जरी मार्केट असं सरळ वर याचं 0.618 एरियाचं लिक्विडिटी म्हणजे 0.618 एरिया ड्रॉ करून घ्या, त्याला मार्केट रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊन साईडला 25,370च्या आसपास येऊ शकतं. हे झाले 10 तारखेचे अनालिसिस. आपण थोडासा IMP लेवल सांगतो मार्केटला. आपल्याला पहिला सपोर्ट आहे मार्केटचा, रेजिस्टन्स 25,617 हा एक वर्क करू शकतो उद्याच्या. 25,617 इथून मार्केटला एक रिजेक्शन बघायला भेटू शकतं. आणि त्याच्यानंतर 25,696 हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला वरच्या साईडला. म्हणजे जोपर्यंत मार्केट 25,617 जर ब्रेक केला तरच मार्केट तिथवर जाऊ शकणार. त्याची लिक्विडिटी घेऊन मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं 25,617चे. हे दोन झाले सपोर्ट मार्केटला 10 तारखेसाठी. रेजिस्टन्स झाले 10 तारखेसाठी. आता आपण बघूया सपोर्टचा जर विचार केला मार्केटला तर हा एक 25,456 हा एक लिक्विडिटी सपोर्ट आहे मार्केटचा. 25,456 हा एक लिक्विडिटी सपोर्ट आहे मार्केटला. हा जर ब्रेक होत असेल तर मार्केट सरळ 25,370वर येऊ शकतं, आणि नंतर रिव्हर्सल भेटायला बघू शकतो. जर मार्केट ह्या 25,370ला पण ब्रेक करत असेल तर नेक्स्ट सपोर्ट आहे मार्केटला 25,776 म्हणजे जवळजवळ 100 पॉईंट डाऊन साईडला 25,700. पण हा पण लिक्विडिटी दोन आहे. हा जरी ब्रेक केला तर मार्केट अजून डाऊन जाऊ शकतं. हे झाले 10 तारखेचे अनालिसिस. प्लीज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला, आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.